झी मराठी वाहिनीने 2025 मध्ये नागपंचमीच्या मुहूर्तावर इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर या मालिकेची कोणतीही अपडेट समोर आली नव्हती. काही आर्थिक कारणांमुळे देखील मालिका प्रदर्शित होण्यापासून लांबली होती. आता तब्बल 10 महिन्यानंतर ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा शूटिंगचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. तसेच इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, ही नवी मालिका कोणत्या प्रोडक्शनची आहे, या मालिकेचे लेखक दिग्दर्शक कोण आहेत, तसेच या नव्या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार आहे, तसेच मुख्य नागिनीच्या व्यतिरिक्त इतर कोणकोणते कलाकार झळकणार आहेत आणि ही मालिका कोणत्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे, तसेच ही मालिका कोणत्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तसेच या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होऊ शकते, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. झी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार नागलोकाची अद्भुत राणी रूपानं मोहिनी पण मनानं जखमी अवतरणार भूतलावर नागलोकाच्या रक्षणासाठी आणि तिच्या अपुऱ्या सुडासाठी. सुडाची प्रेमगाथा इच्छाधारी नागिन. दरम्यान झी मराठी वाहिनीची ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पाहूयात या नव्या मालिकेत मुख्य नायिकेच्या म्हणजे नागिनीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे. तर प्रसिद्ध अभिनेत्री गौरी शेळगावकर नागिनीच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गौरी एक हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री देखील आहे. गौरीने यापूर्वी सकल होगी तेरी आराधना या दंगल टीव्हीच्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी देखील मिळाली होती. तसेच गौरीने सन निवो या हिंदी वाहिनीच्या बिंदनी या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत देखील तिला चांगली ओळख मिळाली. आता गौरी इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेच्या निमित्ताने मराठी मालिका विश्वात पदार्पण करत आहे. दरम्यान गौरी शेळगावकर या अभिनेत्रीच्या व्यतिरिक्त अभिनेत्री प्रसिद्धी किशोर ही देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान प्रसिद्धी या नव्या मालिकेत नागिनीच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे की नागिन खलनायकीची हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान प्रसिद्धीने स्टार प्रवाह वाहिनीच्या नकुशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. नकुशी या मालिकेतून तिला एक नवी ओळख मिळाली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने स्टार प्रवाह वाहिनीच्याच विठू माऊली आणि उदय ग अंबे अशा पौराणिक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर तिने झी युवा या वाहिनीच्या आम्ही दोघी या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे हिला रिप्लेस करत मुख्य भूमिका देखील साकारली होती. दरम्यान झी मराठी वाहिनीची इच्छाधारी नागिन ही नवी मालिका 7 सेन्स मीडिया या प्रोडक्शनची असून मालिकेचे निर्माता शशांक सोळंकी हे आहेत. तसेच मालिकेचे दिग्दर्शन प्रदीप जाधव आणि छाया कछावा यांनी केले आहे. इच्छाधारी नागिन ही नवी मालिका देखील झी कन्नडाच्या नागिनी या मालिकेचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान इच्छाधारी नागिन ही नवी मालिका जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकते आणि या नव्या मालिकेला रात्री 10:30चा प्राईम टाइम देण्यात येऊ शकतो. कारण सुपरनॅचरल शो हे बहुधा रात्री उशिराच्या स्लॉटला प्रदर्शित होतात. त्यामुळे सध्या रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणारी तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? तर तुला जपणार आहे ही मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे. त्यामुळे या मालिकेची वेळ सुद्धा बदलली जाऊ शकते आणि या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची TRP मध्ये बॉटम मध्ये असलेली शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते. दरम्यान इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? तसेच नागिनीच्या कॉन्सेप्टवर आधारित असलेली स्टार प्रवाह वाहिनीचीच मी कात टाकली आणि झी मराठी वाहिनीची ही इच्छाधारी नागिन या मालिका जर एकाच महिन्यात प्रदर्शित झाल्या तर तुम्ही कोणती मालिका पाहणार? तसेच नागिनीच्या भूमिकेत अभिनेत्री गौरी शेळगावकर हिला पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? तसेच गौरी शेळगावकरच्या व्यतिरिक्त या मालिकेत नागिन म्हणून कोणत्या अभिनेत्रीने मुख्य भूमिकेत असायला हवे होते त्या अभिनेत्रीचे नाव कमेंट करून नक्की सांगा. आणि इच्छाधारी नागिन या मालिकेला झी मराठी वाहिनीने कोणता प्राईम टाइम द्यावा, तसेच या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.